डिहायड्रोहॅलोजिनेशन. नेक्स्ट केमिकल रिएक्शन आहे आपली डिहायड्रोहॅलोजिनेशन. त्यालाच दुसरं नाव आहे अल्फा बीटा इलिमिनेशन. नावातच आहे बघा, डी डी मीन्स रिमूव्हल, हायड्रो म्हणजे काय असणार आहे, हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे, अँड हॅलोजनेशन म्हणजे एक हॅलोजन रिमूव्ह करायचं असेल तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन. किंवा दुसरं नाव आहे त्याचं अल्फा बीटा इलिमिनेशन. दुसरं नाव काय आहे, अल्फा बीटा इलिमिनेशन. अल्फा बीटा इलिमिनेशनचा अर्थ काय, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच असतो तो कार्बन असतो अल्फा. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच असतो तो कार्बन असतो अल्फा आणि त्याच्या बाजूचे असतात बीटा. त्याच्या बाजूचा कार्बन कुठला असणार आहे, बीटा. मग आपल्याला ह्या रिएक्शन मध्ये हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे आणि एक हॅलोजन रिमूव्ह करायचा आहे. हॅलोजन कुठल्या कार्बनचा, अल्फा कार्बनचा, आणि हायड्रोजन कुठला, बीटा कार्बनचा रिमूव्ह करायचा आहे. त्यामुळं ह्या रिएक्शनचं दुसरं नाव आहे अल्फा बीटा इलिमिनेशन. अल्फा कार्बनचा आपण हॅलोजन रिमूव्ह करणार आहे, बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करणार आहे आणि त्यामुळे याचं नाव काय आहे, अल्फा बीटा इलिमिनेशन. ही रिएक्शन होण्यासाठी आपल्याला लागणार आहे अल्कोहोलिक KOH और NaOH. अल्काइल हॅलाइडची रिएक्शन ज्यावेळेस आपण अल्कोहोलिक KOH सोबत करणार आहे त्यावेळेस अल्फा कार्बनवरचा हॅलोजन जाईल आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन जाईल आणि बाहेर काय पडेल, KCl वॉटर, आणि प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला, अल्कीन भेटणार आहे. हा जो Cl आहे, ही जी रिएक्शन ह्या K सोबत होईल, KCl बाय प्रोडक्ट येईल. हा जो आपण H इथला काढलेला आहे बीटा पासला, हा H आणि हा OH वॉटर बाय प्रोडक्ट येईल आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट होऊन काय होईल, डबल बॉन्ड भेटेल. म्हणजे प्रोडक्ट कुठला भेटेल आपल्याला, अल्कीन. So what is dehydrohalogenation? Dehydrohalogenation means removal of hydrogen and halogen from alkyl halide by treating with alcoholic KOH to produce alkene is called as dehydrohalogenation. एक्झाम्पल घेतलं बेटा आपण, ह्या रिएक्शन मध्ये आपण असा हॅलाइड घेतलाय जो कुठे अटॅच असणार आहे, इंटरमिजिएट कंपाऊंडला अटॅच आहे, इंटरमिजिएट कार्बनला अटॅच आहे. बघा क्लोरीन इथं ह्या कार्बनला अटॅच आहे त्यामुळे ह्याला आपण नाव दिलं अल्फा, आणि इथं त्याच्या बाजूला किती कार्बन आहेत, 2. त्यामुळे इथं दोन्ही कार्बन कसे असतील, बीटा. आणि त्याची रिएक्शन ज्यावेळेस आपण अल्कोहोलिक KOH सोबत करणार आहे त्यावेळेस आपल्याला 2 प्रोडक्ट भेटतील. 2 प्रोडक्ट कसे, पहिला प्रोडक्ट हॅलोजन तर अल्फाचा असणार आहे, हायड्रोजन बीटाचा आहे. जर आपण इकडचा जर हायड्रोजन घेतला तर हा फर्स्ट प्रोडक्ट येईल आणि जर इकडचा जर हायड्रोजन घेतला हा सेकंड प्रोडक्ट येईल. आणि मोस्टली मिडल चा हायड्रोजन जाईल आणि त्यामुळे हा मेजर प्रोडक्ट येणार आहे. म्हणजे जिथं लेस हायड्रोजन सबस्टिट्यूटेड असेल तिथला हायड्रोजन काय होतो, इझिली काय होतो, रिमूव्ह होणार आहे. त्यामुळे ह्या दोघांमध्ये हा मेजर प्रोडक्ट असणार आहे कुठला, 2 ब्युटीन. दिस इज डिहायड्रोहॅलोजिनेशन.